मी प्राध्यापक जी. पी. जाधव, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड. विषय राज्यशास्त्र, प्रकरण 8 विकास प्रशासन यातील भाग 3 आज आपण पाहणार आहोत. उपघटक भारतातील लोकप्रशासन आणि सार्वजनिक धोरण दृष्टिकोनामध्ये झालेले बदल याविषयी माहिती पाहणार आहोत. तर भारतासारख्या विकसनशील देशात लोकप्रशासन आणि सार्वजनिक धोरणाच्या दृष्टिकोनामध्ये काही बदल झालेले आहेत. ते बदल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विकासाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले गेलेले आहे. विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी लक्ष दिले जात आहे. यासाठी वेगवेगळ्या काही वापरण्यात आलेल्या रचना आहेत, त्या रचनेला विकास प्रशासन असं म्हटलेलं आहे. सामाजिक असेल, राजकीय असेल आणि सामाजिक आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करणारे हे प्रशासन म्हणून म्हटले जाते. तर राजकीय, सामाजिक, आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. विकासाची उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या प्रकल्पावर, पूर्ण करणाऱ्या कार्यक्रमावर, विकासाचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या योजनावर या ठिकाणी भर दिला गेलेला आहे. म्हणून भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लोकप्रशासनाच्या आणि सार्वजनिक धोरणांच्या दृष्टिकोनामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. विकास प्रशासनाचे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. एक आहे विकासाचे प्रशासन आणि दुसरा आहे प्रशासनाचा विकास. तर विकासाची उद्दिष्टे निश्चित करणे हे प्रथम कार्य आहे आणि दुसरे कार्य ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करणे हे आहे. प्रशासनाचा विकास. प्रशासनाच्या विकासामध्ये विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रशासनाच्या प्रचलित व्यवस्थेत, प्रशासनाची जी चालू असलेली प्रचलित जी व्यवस्था असते त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असते, त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असते, ज्यामुळे प्रशासनाचा सुद्धा विकास याला म्हणता येऊ शकेल. म्हणून विकासाचे प्रशासन राबवत असताना प्रशासनाचा विकाससुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि तेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणून विकास प्रशासनाचे 2 महत्त्वाचे पैलू पाहत असताना विकासाचे प्रशासन हा एक पैलू आणि दुसरा प्रशासनाचा विकास हा दुसरा पैलू या ठिकाणी पाहत असताना आपल्याला निश्चितच पुढे जायचं आहे. विकास प्रशासन या बाबतीमध्ये जे आपल्याला वैशिष्ट्ये पाहायची आहेत. विकास प्रशासन, विकासाची उद्दिष्टे निश्चित करणे हे प्रथम कार्य आणि दुसरे कार्य उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे. त्यामुळे विकास प्रशासनामध्ये आपल्याला विकास प्रशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहायची आहे. 3-4 वैशिष्ट्याचा विचार करत असताना पहिलं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत बदलाभिमुख असं वैशिष्ट्य सांगता येईल. तर पारंपरिक प्रशासनामध्ये स्थिरता होती, जैसे ती स्थिती असण्यावर जास्त भर होता. पारंपरिक प्रशासनामध्ये जैसे ती स्थिती असायची, स्थिरता असायची. विकास प्रशासनामध्ये मात्र बदल करण्याचा आणि विकासात्मक उद्दिष्टाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये आपण जर आशिया आणि आफ्रिका या खंडाचा विचार केला तर आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश, अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली. तेव्हा विकासाच्या प्रक्रियेला उत्तेजन देणं हे शासनासमोरील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कार्य होतं. जेव्हा देश सार्वभौम झाली, जेव्हा देश स्वतंत्र झाली, देशातील जनतेच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने शासन आलं आणि अशा शासनाच्या माध्यमातून विकासाची धोरणं राबवत असताना प्रशासनाचा विकास करून विकासाचे प्रशासन
करीत असताना विकासाच्या प्रक्रियेला उत्तेजन देणे हे त्या देशातील शासनासमोरचे सर्वात महत्त्वाचे आणि मोठं कार्य होतं आणि ते एक आव्हानही होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. शासनाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याची इच्छा होती. या इच्छांची पूर्तता होण्यासाठी परिवर्तन, ज्याला आपण बदल म्हणतो, ते महत्त्वाचं आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम, जे नव्याने अशा प्रकारचे उपक्रम हाती घेऊन आणि खऱ्या अर्थाने विकास यावर शासनाने लक्ष देणे आवश्यक होतं. म्हणून विकास प्रशासनाचं पहिलं वैशिष्ट्य पाहत असताना बदलाभिमुख अशा प्रकारची आवश्यकता होती की जे पारंपरिक प्रशासनामध्ये स्थिरता आणि जैसे ती स्थिती असायची ती न ठेवता यामध्ये काहीतरी बदल झालाच पाहिजे, केला गेलाच पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला चालना मिळू शकते, देश प्रगतीकडे वाटचाल करू शकतो. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये विचार जर केला तर भारतातील शासनाच्या समोर फार मोठी आव्हानं होती. त्या आव्हानामध्ये पहिलं होतं दारिद्र्य. देशामध्ये दारिद्र्य फार मोठ्या प्रमाणात होतं. जवळपास आपण जर विचार केला तर 60 ते 65% दारिद्र्य भारतामध्ये होतं असं म्हणावं लागेल. उपासमार होती. शेती विकासाचा अभाव, यामुळे अन्नधान्याचं उत्पादन पुरेसं होत नव्हतं आणि लोकांना रोजगाराच्या संधीसुद्धा नव्हत्या. गरिबी होती, दारिद्र्य होतं, त्यामुळे उपासमार ही साहजिकच या देशामध्ये होती. आणि आर्थिक मागासलेपण तर होतंच, ज्याला आपण आर्थिक मागासलेपण, ज्याला आपण गरिबी म्हणतो, ती होती. म्हणजे भारतासमोर अनेक आव्हानं होती. त्यामुळे शासनाने फक्त अर्थव्यवस्थेच्या पारंपरिक क्षेत्राकडे म्हणजेच कृषी क्षेत्राकडेच, शेती क्षेत्राकडे लक्ष न देता हेतू पुरस्परपणे औद्योगिकीकरण, धरण बांधणी, जलविद्युत प्रकल्पाची उभारणी अशा सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली गेली व विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचं पारंपरिक क्षेत्र म्हणून ज्याला आपण कृषी क्षेत्र म्हणतो, जे कच्च्या मालाचं उत्पादन करीत असते, परंतु त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्यासाठी औद्योगिकीकरणाची आवश्यकता होती, उद्योग उभारणीची आवश्यकता होती. म्हणून औद्योगिकीकरण हे तर महत्त्वाचंच होतं. धरण बांधणेसुद्धा महत्त्वाचं होतं की जे मोठमोठ्या नद्यावर धरणं बांधून भारतातील जमीन सिंचनाखाली आणणं, पाण्याखाली आणणं हे आवश्यक होतं. कारण त्यामुळे शेतीचं उत्पादनामध्ये वाढ होऊ शकेल, यासाठी हे महत्त्वाचं होतं. जलविद्युत प्रकल्प उभारणे हे सुद्धा महत्त्वाचं होतं. या अशा औद्योगिकीकरण, धरण बांधणी आणि जलविद्युत प्रकल्पाची उभारणी अशा सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली आणि विकास करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या प्रकल्पांना भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांची भूमिका देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यांनी या प्रकल्पांना आधुनिक भारताची मंदिरे असं याला संबोधलेलं आहे की जे देशाच्या विकासाच्या दृष्टीनं जे सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला आधुनिक भारताची मंदिरे असं म्हटलेलं आहे. तर विकास प्रशासनाचं पहिलं वैशिष्ट्य बदलाभिमुख असं वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या वैशिष्ट्याकडे, उत्पादनाभिमुख अशा वैशिष्ट्याकडे. उत्पादनाभिमुख वैशिष्ट्य पाहत असताना विकास प्रशासनाचं उद्दिष्ट
हे निष्पत्ती आणि परिणाम साध्य करणे आहे. निष्पत्ती काय झालेली आहे, त्याचे परिणाम काय झालेले आहेत, परिणाम साध्य करणं महत्त्वाचं आहे. व त्यासाठी कामाचं मूल्यमापन करायचे नियम तयार केलेले आहेत. हे नियम साधारणतः संख्यात्मक स्वरूपाचे असतात. आकडेवारी ज्याला म्हणता येईल अशा आकडेवारीच्या स्वरूपामध्ये असतात. जर विकास प्रशासनाचे उद्दिष्ट बदल घडवणे हे असेल तर तो बदल घडवण्यासाठी काही लक्ष्य, ध्येय ज्याला आपण म्हणतो, एम ठरवणे आवश्यक आहे. यामुळे प्रशासकीय विभाग अपेक्षित ध्येय गाठू शकतात. ध्येय ठरवलं गेलं तर प्रशासकीय विभाग ते अपेक्षित असलेलं ध्येय गाठू शकतात. या ध्येयावर भर दिल्यास प्रशासन अपेक्षित बदल साध्य करू शकतात. म्हणूनच ध्येय हे निश्चित करणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, जेव्हा शासन ठरवते की अर्थव्यवस्था वाढीचा दर प्रतिवर्षी 8 ते 10% असावा, तेव्हा वाजवी आणि साध्य करता येण्याजोगी उद्दिष्टे सरकार ध्येय म्हणून समोर ठेवत असते. आणि अशा ध्येयाची पूर्तता करण्यासाठी शासनासोबतच प्रशासनाची सुद्धा वाटचाल असते. आणि त्यामुळेच जे काम होत असते त्या कामाचं मूल्यमापन करायचे नियम तयार केलेले आहेत. आणि हे नियम संख्यात्मक स्वरूपाचे असतात. आणि या संख्यात्मक स्वरूपाच्या माध्यमातून विकास किती झाला, कसा झाला, किंवा जे ध्येय ठरवलेलं आहे ते त्याची पूर्तता होत आहे किंवा नाही, या बाबतीमध्ये सरकार उद्दिष्ट समोर ठेवून कार्य करत असते. तिसरं वैशिष्ट्य आहे लोकसहभाग. विचार केला तर विकास ही सामाजिक व आर्थिक बदलाची प्रक्रिया आहे. यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. त्यामुळे लोकांचा सक्रिय सहभाग हा यामध्ये महत्त्वाचा असतो. जर विकासाची प्रक्रिया तळागाळातील लोकांशी जोडलेली नसेल तर ती अस्तित्वात येणे कठीण आहे. त्यामुळे नियोजन, त्याची अंमलबजावणी आणि मूल्यमापन या प्रक्रियांमध्ये लोकांचा सहभाग हा आवश्यक आहे. भारतासारख्या बहुविध देशामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. विविध प्रदेशातील लोकांच्या गरजा, आवश्यकता व निवड या वेगवेगळ्या असतात. भारत सरकारने 1952मध्ये सामूहिक विकास कार्यक्रम आणि 1953मध्ये राष्ट्रीय विस्तार सेवा सुरू केलेल्या आहेत. याचे उद्दिष्ट ग्रामीण व दूरस्थ क्षेत्रामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशानेच ही 1952 आणि 1953मध्ये केंद्र शासनाने, भारत सरकारने सामूहिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा हे जे काही सुरू केले आहे, या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागावर शासनाने लक्ष केंद्रित केले. आणि 73वी आणि 74वी संविधानक, ज्याला घटना दुरुस्ती म्हणता येईल, 73व्या आणि 74व्या संविधानात्मक घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून सामाजिक आर्थिक बदलाची प्रक्रिया, ज्याला विकास आपण म्हणतो, त्यामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग हा महत्त्वाचा आहे. विकासाची प्रक्रिया तळागाळापर्यंत पोहोचली गेली पाहिजे, तळागाळातील लोकांपर्यंत ती जोडली गेली पाहिजे. त्यासाठी लोकसहभाग हा महत्त्वाचा आहे. चौथं वैशिष्ट्य सार्वजनिक बांधिलकी. सार्वजनिक बांधिलकी हे सुद्धा वैशिष्ट्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नोकरशाह
प्रशासकीय अधिकारी यांची बांधिलकी, यांचा सहभाग आणि काळजीची अपेक्षा विकास प्रशासन करत असते. विकास प्रशासनामध्ये सार्वजनिक बांधिलकी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीतली असली पाहिजे की त्यांनी शासनाने जी धोरणं निश्चित केलेली आहे त्याची अंमलबजावणी करत असताना ती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे किंवा नाही हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कर्तव्य दक्षता ही महत्त्वाची आहे. जनतेचं हित जोपासण्याच्या दृष्टीनं कायमस्वरूपी काम करणारे जे प्रशासक वर्ग असतात त्यांच्याकडून ह्या अपेक्षा असतात. विकासाच्या वाटेमध्ये कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे आहेत, आव्हानं आहेत. त्यामुळे नोकरशहांना विकासात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी आपुलकी ही जेवढी महत्त्वाची आहे तेवढी बांधिलकीसुद्धा महत्त्वाची आहे. आपुलकीसोबत बांधिलकी आणि राष्ट्रीय कार्याबद्दल निश्चित उत्साह असणे अपेक्षित आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो. म्हणून विकासाच्या प्रशासनाची 4 वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. बदलाभिमुख, उत्पादनाभिमुख, लोकसहभाग आणि सार्वजनिक बांधिलकी असे 4 वैशिष्ट्य या ठिकाणी पाहिलेले आहेत. धन्यवाद.